मात्र राजगुरुनगर नगर परिषदेसाठी मतमोजणी अगदी काही वेळात सुरू होणार आहे। नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदावर कोण बाजी मारणार याकडे आता सर्वांचंच लक्ष आहे। राजगुरुनगरमध्ये दिलीप वळसे पाटील आणि अमोल कोल्हे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। नगर परिषदेच्या निवडणुकीची निकालाची जी उत्सुकता आहे ती सध्या शिगेला लागलेली पाहायला मिळत आहे। कारण की तब्बल 19 दिवस ह्या ज्या ईव्हीएम मशीन आहेत त्या स्ट्रॉंग रूममध्ये बंद होत्या आणि याची प्रतीक्षा सध्या उमेदवार असतील, नागरिक असतील, गावकरी असतील यांना लागलेलं पाहायला मिळत आहे। या परिसरामध्ये असलेले माजी मंत्री दिलीप वळसे पाटील असतील, खासदार डॉक्टर अमोल कोल्हे असतील आणि त्याचबरोबर आजी माजी आमदार असतील यांच्या सध्या प्रतिष्ठा आहेत त्या पणाला लागलेल्या पाहायला मिळत आहे। कारण की नगर परिषद झाल्यानंतर आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे पडसाद खरं तर या निवडणुकीवरती पडणार आहे। त्यामुळे या भागातील नगराध्यक्ष कोणाचा होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा अभिषेक सुनील दिगळे, TV9 मराठी, राजगुरुनगर। राज ठाकरे यांच्या दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबई पश्चिम उपनगर दौऱ्यासाठी निघालेले आहेत। मालाड, मालवणी, जोगेश्वरीसह अनेक ठिकाणी मनसे कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे। काल पूर्व उपनगरात राज ठाकरे यांनी दौरा केलेला होता, कार्यालयांचं उद्घाटन केलेलं होतं। या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून घेऊयात। कृष्णा, आपण पाहतोय राज ठाकरे यांचा 2 दिवस हा विशेष मुंबई दौरा असणार होता आणि आज या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे। आजचा दौरा कसा असेल, कसं नियोजन आहे? तेजल, आपण पाहतो की मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईत कालपासून वेगवेगळ्या भागामध्ये दौरा करतात। काल ते पूर्व उपनगरात होते, त्यामध्ये त्यांनी भांडूप, त्याचबरोबर कुर्ला, अणुशक्तीनगर, मानपूर या भागामध्ये असणाऱ्या नवीन शाखांचं उद्घाटन केलेलं होतं आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतलेल्या होत्या। आज ते पश्चिम उपनगरामध्ये जात आहेत, ज्यामध्ये मालाड, मालवणी, दहिसर, जोगेश्वरी इथल्या सगळ्या नवीन शाखांचं उद्घाटन करणार आहे। त्याचबरोबर पदाधिकाऱ्यांशी संवाद करणार आहेत। मनसेकडून ज्या ज्या ठिकाणी आपल्या मराठी मतदारांचा किंवा मनसेच्या मतदारांचा प्रभाव आहे त्या भागामध्ये मनसे सक्रिय झालेले आहे। तशा पद्धतीचे जागा वाटपांचं कामकाज सुद्धा सुरू आहे, तशा पद्धतीची बोलणी ठाकरे गटासोबत सुरू आहे। तर दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे त्या भागामध्ये जाऊन पदाधिकाऱ्यांशी भेटीगाठी घेत आहेत आणि तिथल्या सगळ्या कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा ऍक्टिव्हेट करताना पाहायला मिळत आहेत। मनसेनं सक्रिय भूमिका जी आहे ती आता बजावायला सुरुवात केलेली आहे आणि कालपासून सुरू झालेला हा दौरा अत्यंत महत्वाचा मानला जातोय। काल पूर्व उपनगरामधल्या भेटीगाठीनंतर संध्याकाळी ते भायखळा परिसरामध्ये गेलेले होते, तारदेवमध्ये सुद्धा गेलेले होते आणि नवीन शाखांचं उद्घाटन त्यांनी केलेलं होतं। आज पश्चिम उपनगरामध्ये त्यांचा हा महत्वाचा धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी। मोठी बातमी, 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांचा आज निकाल आहे। महाराष्ट्राची जनता ही भाजपा महायुतीच्या बाजूने आहे आणि जनतेला मतदारांना असं वाटतं की माननीय पंतप्रधान मोदींचं सरकार, देवेंद्र फडणवीसचं सरकार, डबल इंजिन सरकारच नगरपालिका महानगरपालिकेमध्ये विकासाचं विजन पूर्ण करू शकतं आणि म्हणून जनतेचा कौल हा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला आहे। महापालिका निवडणुकीत याचे परिणाम दिसतील का? याचे परिणाम दिसत असतात, कारण शेवटी सर्वीकडे हीच परिस्थिती आहे की महायुतीच्या बाजूने लोक मतदान करत आहेत। बरं, राज्यात 288 नगरपरिषद नगरपंचायतीत निकाल जाहीर होणार आहे, त्यापैकी मराठवाड्यामध्ये 52 आहे। खरं तर मराठवाड्यात बड्या नेत्यांच्या प्रचार सभा झाल्या, खुद्द देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, अजितदादा असतील, यांनी सुद्धा सभा घेतल्या। मराठवाड्यातलं चित्र कसं असेल? मराठवाड्यामध्ये 2/3 बहुमताने महायुती येईल। इथे काही काँग्रेस आणि कुठल्याही पक्षाला फार संधी नाही आहे। काँग्रेस ही सर्वात मागासलेली असेल आणि माघारलेली असेल।